लोकमान्य टिळक 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला गेला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे केशव गंगाधर पंत टिळक. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक अभ्यासात हुशार होते व त्यांना गणितात विशेष आवड होती. टिळकांना व्यायामाची व खेळाची खूप आवड होती. ते आपल्या मित्रांसोबत कुस्तीसारखे खेळ खेळायचे. त्यामुळेच मोठेपणी त्यांची तब्येत एकदम ठणठणीत झाली होती. एकदा वर्गात काही मुलांनी शेंगांची टरफले टाकली होती. गुरुजी वर्गात आल्यानंतर सर्व मुलांना शेंगांची टरफले उचलण्यास सांगितली गेली. त्यामध्ये टिळक सुद्धा होते. पण टिळकांनी स्पष्टपणे नकार दिला, कारण की एखादी चूक नसताना ती गोष्ट मान्य करावी हा मोठा गुन्हा आहे. यावरूनच टिळकांचा लहान वयातच दिसून येतो अन्यायाविरुद्ध लढा. शेवटी मी एवढंच म्हणेन, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती, प्रखर त्यांच्या विचारांनी इंग्रज सत्ता हादरली होती.